स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 10 मे 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? काल विचारला जो काही प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या. खालीलपैकी कोणत्या देशाने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये प्रोजेक्ट फ्रीडम सुरू केलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून कोणाची निवड झाली असून ते पश्चिम बंगालचे पहिले भाजप पक्षाकडून या ठिकाणी मुख्यमंत्री बनणार आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सुवेंदू अधिकारी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सुवेंदू अधिकारी त्यांचं नाव आहे. प्रश्न खूप खूप महत्त्वाचा आहे. 100% एक्झामला हा प्रश्न विचारला जाणार. 2 पॉईंट लिहून घ्या. शपथविधी कधी झाला? तर सुवेंदू अधिकारी यांनी 9 मे 2026 रोजी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आणि ऐतिहासिक विजय का ठरलेला आहे? तर भाजपने राज्यातील 294 जागांपैकी 207 जागा जिंकून स्पष्ट बहुमत या ठिकाणी मिळवलेले आहे. या ठिकाणी मग पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री बनलेले आहेत. कोण? सुवेंदू अधिकारी असं त्यांचं नाव आहे. कोणत्या राज्याबद्दल बोलण्यात आलं? पश्चिम बंगाल, ज्या राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950 ला झाली. मुख्यमंत्री आहेत सुवेंदू अधिकारी. राज्यपाल आहेत RN रवी. तर राजधानी आहे कोलकाता. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान सुंदरवन, गोरुमारा आणि जलदपारा. आणि 3 महत्त्वाचे धरण फरक्का, दुर्गापूर आणि कागसबाटी. पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा. पहिली आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स IBCA म्हणजे काय? इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स शिखर परिषद 2026 कोठे आयोजित केली जाणार आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1 जून 2026 ते 2 जून 2026 दरम्यान पहिली आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स या ठिकाणी शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे. या शिखर परिषदेचं मागचं जे काही उद्देश आहे ते लिहून घ्या. वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जगवार आणि प्युमा या 7 प्रमुख मोठ्या मांजरींच्या प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन करणे या उद्देशाने या ठिकाणी हे अलायन्स आहे. आणि या अलायन्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे शिखर परिषदेचं या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे जून 2026 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी. क्लिअर? प्रश्न आहे एखाद्या शिखर परिषदेबद्दल, तर लगेच झालेल्या आणि होणाऱ्या शिखर परिषदांवरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 99 क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये. 100व्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये. 21वे जागतिक मराठी संमेलन पणजी गोव्यामध्ये. 52व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन फ्रान्समध्ये. ब्लॅक स्वान समिट 2026 भुवनेश्वरमध्ये. आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 नवी दिल्लीमध्ये. 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा नागपूरमध्ये. आणि पहिली आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स शिखर परिषद 2026 मध्ये दिल्ली या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा. स्टार मार्क करून ठेवा. विचारला जाणार, कोणती कंपनी भारताची पहिली स्पेस टेक युनिकॉर्न बनलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्कायरूट एरोस्पेस असं या कंपनीचं नाव आहे. काय नाव आहे? स्कायरूट एरोस्पेस असं या कंपनीचं नाव आहे. भारताची पहिली स्पेस टेक युनिकॉर्न या ठिकाणी बनलेली आहे. याच्याबद्दल अत्यंत महत्त्वाचे 4 पॉईंट्स ते लिहून घ्या. स्थापना कधी झाली? तर या कंपनीची स्थापना इस्रोचे माजी शास्त्रज्ञ पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका यांनी 2018 मध्ये केली आहे. वैशिष्ट्य काय आहे? तर ही कंपनी खाजगी अवकाशामध्ये रॉकेट लॉन्च करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. त्यांनी 2022 मध्ये विक्रम यस हे पहिले खाजगी रॉकेट यशस्वीरित्या अवकाशामध्ये प्रक्षेपित केले होते. आणि अपकमिंग त्यांचं जे काही मोहीम आहे ती कोणती आहे? तर कंपनी आता विक्रम 1 हे ऑर्बिटल लॉन्च व्हेकल लॉन्च करण्याच्या नुकतीच तयारीमध्ये आहे. युनिकॉर्न दर्जा काय मिळाला आहे? तर मे 2026 मध्ये स्कायरूटने नवीन फंडिंग फेरीमध्ये $60 मिलियन म्हणजे सुमारे 500 कोटी रुपये उभे केल्यानंतर रेज केल्यानंतर कंपनीचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते 1
$1.1 अब्ज पुढे म्हणजेच सुमारे 10,000 कोटी रुपयांच्या वर गेला आहे. त्याच्यामुळे स्कायरूट बिकम्स इंडियाज फर्स्ट स्पेस टेक युनिकॉर्न. बरोबर, ठीक आहे. या ठिकाणी RTO AMVI ची जी काही पूर्व परीक्षा होणार आहे, बरोबर, त्याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने काय केलेलं आहे, सर्वोत्तम दर्जाचे पुस्तकं या ठिकाणी लॉन्च केलेले आहेत. दोन्ही माध्यमामध्ये असणार आहेत, मराठी माध्यमामध्ये देखील असणार आहेत आणि इंग्लिश माध्यमामध्ये देखील असणार आहेत. तुम्हाला हे जे पुस्तक जर पाहिजे असेल, तुम्हाला या पुस्तकांची जर गरज भासत असेल तर इग्नाइट अकॅडमीचं जे काही ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळेल, ऑप्शन मिळेल. बरोबर, हे जे काही अकॅडमीचं ॲप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. तुमची इच्छा असल्यास तुम्ही डाउनलोड करून हे पुस्तकं तुम्हाला घरपोच या ठिकाणी मागवता येतील. पुढचा प्रश्न क्रमांक 4, कोणत्या राज्य सरकारने कॅराकल या दुर्मिळ वन्य मांजराच्या संवर्धनासाठी प्रोजेक्ट कॅराकल नावाचा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राजस्थान राज्य सरकारने कॅराकल नावाचं जे काही दुर्मिळ वन्य मांजराचं जे काही या ठिकाणी प्रजाती आहेत त्यांच्या संवर्धनासाठी प्रोजेक्ट कॅराकल नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. उद्देश काय? कॅराकलची लोकसंख्या, त्यांचे अधिवास, शिकार आणि वर्तनाचा अभ्यास करून संवर्धनासाठी वैज्ञानिक कार्ययोजना या ठिकाणी तयार करणे, कन्झर्वेशन ॲक्शन प्लॅन तयार करणे, या उद्देशाने या ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राजस्थान स्थापना 30 मार्च 1949, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे, राजधानी जयपूर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर, सरिस्का आणि 4 महत्त्वाचे धरण बिसलपूर, राणा प्रताप, गांधी सागर आणि जवाहर सागर. पुढचा प्रश्न क्रमांक 5, MV होंडियस क्रूझ जहाजावरील हॅन्टा व्हायरसच्या प्रादुर्भावाची चौकशी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था करत आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, WHO म्हणजेच काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याला म्हणता येईल या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटना. क्लिअर? तर हे काय करणार आहे संस्था? तर MV होंडियास क्रूझ जहाजावरील हॅन्टा व्हायरसच्या प्रादुर्भावाची चौकशी या ठिकाणी ही आंतरराष्ट्रीय संस्था करणार आहे. WHO फुल फॉर्म मी आता सांगितला, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संस्था मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना झाली 7 एप्रिल 1948. मुख्यालय आहे जेनेवा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. महासंचालक आहेत तेद्रोस ॲधनॉम, उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन आणि मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, 22वी राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप भारतामध्ये कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नवी दिल्ली या शहरामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 22व्या क्रमांकाची राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7, नासाने चाचणी केलेले 120 किलोवॅट लिथियम इंधनयुक्त प्लाझ्मा इंजिन खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, व्यवस्थितपणे लिहून घ्या, मॅग्नेटो प्लाझ्मा डायनामिक थ्रस्टर. काय? मॅग्नेटो प्लाझ्मा डायनामिक थ्रस्टर. ठीक आहे, या नावाने ओळखलं जातं. नासाने चाचणी केलेलं 120 किलोवॅट लिथियम इंधनयुक्त प्लाझ्मा इंजिनचं हे नाव आहे. पुढचा प्रश्न, केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड 2026 मध्ये नुकतेच दक्षिण आशिया प्रादेशिक विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए, सोमा मंडल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. सन्मान काय आहे, हा कशासाठी दिला आहे? तर हवामान बदलावर लक्ष केंद्रित करणारा अभ्यासक्रम विकसित केल्याबद्दल आणि पर्यावरणीय समस्यांवरती विद्यार्थ्यांना कृती करण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड्समध्ये नुकतेच दक्षिण आशिया प्रादेशिकचं विजेतेपद या ठिकाणी त्यांनी पटकावलेलं आहे. सोमा मंडल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, जागतिक स्थलांतर अहवाल 2026 नुसार 2024 मध्ये कोणत्या देशाला सर्वाधिक परकीय चलन मिळालेलं आहे? तर पर्याय क्रमांक डी, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? जे काही रेमिटन्स असतं ते या ठिकाणी आपल्या सर्वाधिक या ठिकाणी भारताला मिळालेलं आहे, जे काही फॉरेन करन्सी आहे त्याच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न, अंदमान आणि निकोबारमधील कोणत्या बेटाजवळ पाण्याखालील सर्वात मोठा राष्ट्रध्वज या ठिकाणी फडकवण्यात आलेला होता? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुराज द्वीप म्हणजेच काय, हॅवलॉक बेट. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अंदमान आणि निकोबार बेटांनी पाण्याखालील सर्वात मोठा राष्ट्रध्वज फडकून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केलेला आहे. हे जे काही राष्ट्रध्वज होता त्याचं जे काही माप होतं ते 60 मीटर बाय 40 मीटर होतं, ज्यामुळे तो त्याच्या प्रकारचा पाण्याखालील सर्वात मोठा ध्वज या ठिकाणी ठरलेला आहे.
पुढचा प्रश्न, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ज्याला बोलतो आपण BRO, बरोबर, तर या BROच्या प्रोजेक्ट दीपकचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर पर्याय क्रमांक बी, शिमला या ठिकाणी स्थित आहे. या ठिकाणी मला कमेंट करून सांगा BROचं फुल फॉर्म काय आहे, BROची स्थापना केव्हा झाली आणि BROचे वर्तमानमधील महासंचालक कोण आहेत, त्यांचं नाव काय आहे, एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत 2 पॉईंट लिहून घ्या. पश्चिम हिमालयातील मोक्याच्या रस्त्यांचे बांधकाम आणि देखभाल करण्याची जबाबदारी ही या ठिकाणी BROची आहे. महत्त्व काय आहे या प्रोजेक्ट दीपकचं, तर या ठिकाणी दुर्गम सीमावर्ती प्रदेशांना जोडण्यामध्ये, लष्करी रसद पुरवठ्यास सहाय्य करण्यामध्ये आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये मानवतावादी बचाव कार्य पार पाडण्यामध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची CBFC ज्याला म्हणता येईल केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ, बरोबर, च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, शशी शेखर वेमपती असं त्यांचं नाव आहे. CBFC केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, नव्याने स्थापन झालेल्या दक्षिण किनारा रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे असेल? गुंटूर, विशाखापट्टणम, अमरावती की विजयवाडा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस. 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर? एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर?